आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। उमाजी नगर येथील हनुमान मंदिराला आशुतोष पवार यांचेकडून हनुमान मूर्तीचे दान, प्राण प्रतिष्ठा संपन्न। ठेंगोडा बागलाण तालुक्यातील उमाजीनगर तुर्कीहुडी येथे हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा नुकतीच संपन्न झाली असून शेंबडीचे युवा नेता व जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सहसंघटक आशुतोष पवार यांनी सामाजिक दायित्व व समाजासाठी काही देणे लागतो हा उदात्त हेतू मनात ठेवून उमाजीनगर तुर्कीहुडी येथे हनुमान मंदिराला भव्य अशी हनुमानाची मूर्ती दान केली असून त्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा आशुतोष पवार यांनी सपत्नीक करून सामाजिक बांधिलकी जपली। सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी यापूर्वीच उमाजीनगर तुर्कीहुडी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली होती। हनुमान मंदिरासाठी मूर्तीची स्थानिक नागरिकांची मागणी पाहून युवा नेता आशुतोष पवार यांनी सदर मंदिरासाठी भव्य अशा हनुमान मूर्तीचे दान केले आहे। भव्य अशा हनुमान मूर्तीची मंदिरात प्राण प्रतिष्ठा झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। प्राण प्रतिष्ठेसाठी सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन, मंगेश खैरनार यांनीही उपस्थित राहून हनुमानाच्या मूर्तीला पुष्पहार घालून दर्शन घेतले, महाप्रसादाचा लाभ घेतला। प्राणप्रतिष्ठेचे पौरोहित्य सटाण्याचे ग्रामपुरोहित वेदशास्त्र संपन्न शेखर मुळे, बापू मुळे, आबा मुळे, अभिजित तिवारी यांनी केले। या कार्यक्रमाला जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित पोलीस मित्र समितीचे बागलाण तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ सोनू हिरे, अशोक सोनावणे, शरद पवार, कृष्णा वाघ, विष्णू गवडी, जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे आरआय विभाग प्रमुख भालचंद्र हिरे, ठेंगोडा विभाग प्रमुख राजेंद्र वानले, राजेंद्र गांगुर्डे, देविदास पवार, नानू पवार, अमोल गायकवाड, मदन साळुंके, नंदलाल पाटील, राहुल शेलार, पैलवान दादा चव्हाण, सुनील पवार, अरुण पाटील, मनोहर पाटील, अमोल पाटील, सुशांत इनामदार, जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, बागलाण वृत्तांत न्यूजचे सहसंपादक विनायक इनामदार आदींसह स्थानिक नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदारसह राजेंद्र वानले।